डॉक्टर कुंभारडे यांना उमेदवारीसाठी पूर्व आणि तळेगाव गटाचा जोरदार आग्रह, दादांच्या निर्णयाकडे लक्ष। चांदवड आगामी जिल्हा परिषद जिप आणि पंचायत समिती पस निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे। तालुक्यातील पूर्व गट आणि तळेगाव गटातून भारतीय जनता पक्षाकडून भाजप डॉक्टर कुंभारडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार मागणी होत आहे। वज्रमूठ बांधण्याची आणि समन्वयाची विनंती। मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल आहेर यांनी ज्येष्ठ नेते केदार नाना आणि डॉक्टर साहेब यांना सोबत घेऊन मोठ्या मनाने समन्वय साधावा। विकासाच्या प्रवाहात भाजपच्या वतीने जिप आणि पस निवडणुकीत वज्रमूठ बांधावी अशी स्पष्ट विनंती नागरिकांकडून होत आहे। सक्षम आणि अनुभवी चेहरा। जनतेचे म्हणणे आहे की विरोधी उमेदवारांना प्रबळ टक्कर देण्यासाठी डॉक्टर कुंभारडे यांच्या रूपात एक सक्षम चेहरा उपलब्ध आहे। त्यांचे इत्थंभूत विकास काम आणि तळागाळातील समस्यांची जाणीव असल्यामुळे ते कामाचे आणि ताकदवर नेते आहेत। भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी डॉक्टर साहेब हे आव्हान समर्थपणे पेलू शकतात। जुने बॉन्डिंग आणि कार्यकर्त्यांचा आग्रह। बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते आजही दादांच्या पक्षश्रेष्ठींच्या सोबत आहेत। डॉक्टर साहेब हे तालुक्यात सुखदुःखात आणि छोटी मोठी कामे करणारे नेते आहेत। आमदार राहुल आहेर यांचे डॉक्टर साहेब जुने बॉन्डिंग असलेले चेहरे आहेत। 2014 ते 2019 मध्ये आमदार साहेबांना आमदार होण्यास डॉक्टर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। पुढील काळातही ते आमदार साहेबांचे जवळील सवंगडी असतील अशी जनमानसात चर्चा आहे। जनतेच्या मते अनुभवी, हुशार आणि तालुक्याचा दोघांनाही केदार नाना व डॉक्टर साहेब सखोल अभ्यास असलेल्या या नेत्यांना एकदा दादांनी संधी द्यावी। विजयी यात्रेचे गणित दादांच्या हातात। बरीच अंतर्गत मते विसरून ही विजयी यात्रा यशस्वी करण्याचे गणित शेवटी दादांच्या निर्णयाने ठरेल। भक्कमपणे विकास गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल अशी आशा बाळगली जात आहे। अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी गर्दी केली असली तरी जे आजही दादांचे आहेत आणि उद्याही राहतील अशा जुन्या जाणत्या लोकांना सोबत घ्यावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे। RKS न्यूज साठी सुखदेव केदारे, चांदवड। RKS न्यूज मध्ये आज सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। आज चांदवड तालुक्यात वडगाव पंगू मरी गाव त्याच्या अंतर्गत आज ज्या इलेक्शनच्या रणधुमाळी चालू झाल्या चांदवड तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावी आज सध्या मी चांदवड तालुक्यात वडगाव पंगू म्हणून या गावाचे उत्सुक उमेदवार आपले चव्हाण आजच्या संघ आपण बातचीत करतो। चव्हाण साहेब, आपण जी उमेदवारी करता हो तर तुम्ही बीजेपी म्हणून करणार का राष्ट्रवादी म्हणून करणार का काय वेळ तुम्ही उमेदवारी करणार? सर्वप्रथम सर्व ग्रामवासियांना दीपावलीच्या पर्व काळातील सुंदर अशा शुभेच्छा। चांदवड तालुक्याच्या या पूर्व भागाच्या गटागणांच्या रणधुमाळीच्या निवडणुकीच्या कार्यकालात मागच्या लहानपणापासून गटाची असेल, जिल्हा परिषदची असेल, मागील आमदारकीच्या निवडणुका ज्या ज्या झाल्या त्या सर्वांचे आमचे सर्व डॉक्टर आत्माराम कुंभारडे साहेब यांच्या नेतृत्वातील आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत। आणि डॉक्टर राहुल आहेर यांना आमदार बनवण्यासाठी मागच्या काळात डॉक्टर आत्माराम कुंभारडे साहेब यांचं मोलाचं योगदान आहे। मागच्या काळात थोड्याफार काही चुका असतील तर ठीक आहे, आम्ही माणूसच चुका करतो या पद्धतीने आता पुढे जात असताना गटामध्ये या ठिकाणी या पूर्व भागाची जी एक विकासाची गंगा पूर्व भागात आणण्यामध्ये सक्षम असं नेतृत्व उदयाला आलेले डॉक्टर आत्माराम कुंभारडे या नेतृत्वाला गावाच्या डोंगर माथ्याच्या नवे सर्व तालुक्याच्या नसानस माहीत आहे। आणि यामुळे आम्ही सर्व पूर्व भाग तळेगाव असेल, कातरवाडी असेल, रापली असेल, वागदर्डी, वडगाव पंगू, रायपूर, भडाणं, निंबाळ या गावाची साळसाणा या परिसराची सर्वांची एक अपेक्षा आहे की या विकासाचं नेतृत्व जर पुढे कायम ठेवायचं असेल तर या ठिकाणी सक्षम उमेदवार म्हणून डॉक्टर आत्माराम कुंभारडे साहेब हेच आम्हाला या ठिकाणी उमेदवार लागतील। ही भूमिका आम्ही मागच्या 2 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचे आम्ही सक्षम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्या कारणाने राहुल आहेरांना वारंवार या ठिकाणी विनंती करतो आहोत की या ठिकाणी आम्हाला सक्षम हा उमेदवार डॉक्टर आत्माराम कुंभारडे हे गटामध्ये उमेदवार असायला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पक्ष नेतृत्वाकडे मांडलेली आहे। आम्ही आता 2 दिवसापासून या ठिकाणी आमचे सरपंच असेल, घाटे बाबा आहे, विनायक शेजारी, संतोष भाऊ, विकास दादा आहे, अरुण तात्या आहे, माणिक भाऊ, दिगंबर नाना असे सर्व सहकारी आम्ही सर्व गटागणात फिरतो आहोत आणि आम्ही याचा सर्वे केला। लोकांची अशी लोकाभिमुख मागणी आहे की या ठिकाणी एक विकासाचं जाणून ठेवणारं नेतृत्व डॉक्टर आत्मारामजी कुंभारडे आहेत। मागच्या काही ज्या छोट्या मोठ्या चुका असतील माणूस चुकीचा आहेत असं म्हणून चालणार नाही।
तर या ठिकाणी हा नेतृत्व जर वरती असेल तर खाली चव्हाण सरांनी उमेदवारी करावी अशी सर्व गावांची तळेगावाची आपल्या या सर्व पूर्व भागाची मागणी आहे। आणि ही जर भारतीय जनता पार्टीकडून सक्षम गटाचा चेहरा जर डॉक्टर कंबाळे साहेब असतील तर गणामध्ये मी या ठिकाणी आमच्या सौ जयश्री चव्हाण या उमेदवारी करण्यामध्ये इच्छुक आहे आणि भूमिका या ठिकाणी माझी आहे। आता यानंतर आमदार महोदय आणि सर्व आम्ही गटाचा सर्वेचा रिपोर्ट आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीची वरिष्ठ टीम काय निर्णय घेईल याकडे सर्व गटाकारांचं लक्ष असणार आहे आणि येत्या काळात समजेल की या ठिकाणी आपल्याला गटाचा कोण उमेदवार या ठिकाणी दिला जातो आणि मग खाली कशी उमेदवारी या ठिकाणी निश्चित होईल। पण उमेदवारी करताना आमची ही भूमिका आमच्या सर्व मंडळीच्या वतीने गोजरे परिवार असेल, चव्हाण परिवार असेल, कांडेकर लहरे परिवार, सातबाई परिवार, या ठिकाणी असणारे जाधव परिवार, पवार परिवार, त्या ठिकाणी रात्रीची संसारी वस्ती असेल, गावातील राजवाड्यातील सर्व संसारी परिवार, या सर्व लोकांची इच्छा आहे की चव्हाण साहेबांनी उमेदवारी करावी, परंतु भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या नेतृत्वाकडून मिळेल परंतु आमची भूमिका अशी आहे पूर्व भागाची की डॉक्टर कंबाळे साहेब जर वरती असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी सर्व आमची भूमिका ठेवतो। ही सर्व ग्रामस्थांनी स्वीकारावी आणि येत्या काळात आम्हाला या ठिकाणी त्याचा सर्वेचा रिपोर्ट या ठिकाणी द्यावा, लवकरच त्याचा निर्णय होईल या अपेक्षा करूया। जर समजा जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला जनतेचे काम तुम्ही वेळोवेळी केली पाहिजे। जनतेचे आतापर्यंत तुम्ही बाबा साक्षीदार आहे, घाटी बाबा साक्षीदार आहे, आपण तळेगाव असेल पातळीच्या पाटोद्याच्या परिसरापर्यंत ज्या लोकांच्या आपण ज्याही काही शासकीय योजना असेल त्या इतंभूत सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे। त्यातून आपला आधार सेंटर असेल, त्यातून लोकांचा विमा असेल, नुकसान भरपाईचे असतील, त्यानंतर छोट्या मोठ्या नुकसानी झाल्या असतील याबाबत कोणाची डीपी झाली असेल, सरपंच साहेबांच्या माध्यमातून जे काही ग्रामपंचायत स्तरावरची कामं असतील, जिल्हा परिषदचे कामं असतील, डॉक्टर साहेबांच्या आमदारांच्या मोठ्या प्रयत्नातून त्या ठिकाणी खासदार साहेब भारतीताई पवार या खासदार नाहीये तरी आम्हाला त्या ठिकाणी मदत करून गावाचे लोकाभिमुख कामं जे पुढच्या काही 10-20 वर्ष होणार नाही असे काम आम्ही करून घेण्यामध्ये सक्षम ठरलो आणि यामुळे गावाची रस्त्याची संकल्पना असेल, रेल्वे गेट 111 असेल, गावातील प्रवेशद्वार असतील, स्मशानभूमी असतील, अंडर बायपास असतील, या सर्व कामांवर आम्ही कटाक्षपणे नजर ठेवून आणि ते कामं करून घेतली। पुढच्या काळातही या ठिकाणी भूमिका आमची कायम असणार आहे। आपले ज्येष्ठ नागरिक लीडर बाबा आपलं नाव सांगा आणि ही रणधुमाळी चालू आहे हे तुम्हाला याच्यामध्ये काय उत्सुक वाटतं बरं? एकदम वेगळे चालू आहे। रामभाऊ किसन घालते मी बोलतो काही जे सर बोलले हे योग्य आहे कारण ह्या सरांना 20 गावाचे काम कुठले रखडलेले काम हे काम हे सगळे यांना करून आणलेले कोणाचं काही राहू माग पुढे पाहणे नाही, हा आपला आहे, हा फरक आहे, हा ते हे कधीच यांना मानलं नाही। हे ना मानल्यामुळं ही उमेदवारी 100% सरांना द्यावा ही माझी इच्छा आहे। एवढं बोलून 2 शब्द माझे संपवतो। भाऊ आपलं नाव सांगा। विनय चव्हाण। बरं समजा आता समजा या इलेक्शन रणधुमाळी चालू झाली, प्रत्येक उमेदवाराची घरोघरी भेटणं गटात केली, त्याच्याबद्दल आपण काय म्हणू? गावामध्ये गेलो त्यांना भेटलो त्याच्यावरून असं एक अंदाज येतो की सरांच्या कामाची पावती नक्की सरांना मिळालं राहणार साथ आहे आणि प्रत्येकजण इच्छुक आहे। बऱ्याच जणांचे सरांना फोन आहे की सर तुम्ही स्वतःहून फोन आले की सर तुम्ही उमेदवारी कराच आणि तुमच्या पाठीमागे क्लिअरपणे उभे आहे। त्याचप्रमाणे सरांचा जो मित्र परिवार असेल गावातला सक्षमपणे उभा आहे आणि मी विश्वास देतो की नक्कीच तर निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आजचे न्यूज दुग्गव केदारे चांदवड।